नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनातून सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। आपण गेली 25 वर्ष शेतीशी निगडीत असणाऱ्या शेती अवजारांच्या विक्री व्यवस्थापनामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या कष्टाचे आणि त्यांच्या पैशाचे मोल जाणणारी अवजारं देण्याचा बऱ्याच वर्षापासूनचा आपला बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचा वारसा आम्ही जपत आहे। थोड्याच दिवसांमध्ये ऊस तोडणीचा सीझन सुरू होईल आणि या ऊस तोडणीच्या सीझनमध्ये आपण प्रामुख्याने 3 प्रकारची शेती अवजारे वापरत असतो। तर या 3 शेती अवजारांच्या पैकी आपण 2 शेती अवजारे जी आहेत त्याच्यामध्ये एक आहे ऊस पाचट पालाकुटी मशीन आणि दुसरा आहे मल्चर। तर या 2 मशीन खरेदी करण्यासंदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम असतो आणि हा संभ्रम काय असतो याच्याबद्दल आपल्याला थोडंसं शेतकऱ्यांना शिक्षित करायचं आहे। बरेच शेतकरी आमच्याकडे येतात आणि आम्हाला पालाकुटी करण्यासाठी मल्चर घ्यावा की ऊस पालाकुटी घ्यावी या संदर्भात प्रश्न करत असतात। तर मला त्या शेतकऱ्यांना थोडंसं एज्युकेट करायचं आहे की 2 वेगवेगळी मशीन्स आहेत आणि 2 वेगवेगळ्या मशीनची कामाची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे। सुरुवातीला आपण मल्चरच्या संदर्भात चर्चा करूया। मल्चर हा असा प्रोडक्ट आहे की ज्याला एका मिनिटाला 2200 ते 2500 RPM ब्लेडसाठी कंपन्या दिलेल्या असतात। याला जमिनीच्या वरती 2 इंचावरती हे मशीन चालवायचं असतं जेणेकरून 2500 RPMच्या सक्शननी तो पाला वर उचलायचा त्या मशीनचं काम असतं। पण बऱ्याच लोकांनी हा जमिनीच्या बुडक्याच्या शेजारी नेऊन ह्या मशीननं खोडवा सुद्धा कटिंग होतो आणि पाला सुद्धा बारीक होतो अशा पद्धतीचं एक लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये एक संभ्रम पसरवलेला आहे। तर हे टोटली चुकीचं आहे, कारण जेव्हा एखादी कंपनी एका मल्चरसाठी एका मिनिटाला 2500 RPM देते त्याचा अर्थ असा असतो की तो जमिनीच्या वरती तेवढ्या RPMने फिरून ते व्हॅक्यूम तयार करण्यासाठी ते आपण त्याला RPM दिलेले असतात। तर आपण काय करतो की त्याला जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये नेतो आणि त्याचा RPM डायरेक्ट 2500 वरून 1200 वरती करतो, म्हणजे ते डायरेक्ट ड्रॉप करतो। यामुळे होतं काय की मल्चर हा 2500च्या RPM न फिरता तो 1200 1000च्या RPM ने फिरल्यामुळे सक्शन कॅपॅसिटी कमी झाली की त्याचं पाचट जे आहे ते 50% पेक्षा जास्त शिल्लक राहतं। दुसरी गोष्ट, हा झाला पहिला तोटा। दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच शेतकरी किंवा बरेच ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना सांगतात की यानं छाटणी सुद्धा केली जाते। ऍक्च्युली हे मशीन छाटायचं नाही आहे, कारण जेव्हा हे जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्याला डिस्टर्बन्स किंवा त्याला डिस्ट्रॅक्शन लागतं, म्हणजे त्याला अडथळा येतो आणि जेव्हा अडथळा येतो तेव्हा सेंटरचेच ब्लेड त्याची झिजतात आणि सेंटरचे ब्लेड झिजल्यानंतर हे मशीन अनबॅलन्स होतं। हे मशीन जेव्हा एखादी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते तेव्हा ह्याची मॅन्युफॅक्चरिंगची पद्धत अशी आहे की याची जी कंप्लीट जी बॉडी आहे ही बॉडी तयार होण्यासाठी 2 तास लागतात, पण त्याचा खालचा जो ब्लेडचा शाफ्ट आहे हे तयार करण्यासाठी 2 दिवस लागतात। त्याचं कारण असं आहे की तो बॅलन्स करावा लागतो आणि हा बॅलन्स आपण जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर सेंटरचेच ब्लेड दिसतात जेणेकरून तो मल्चर कंप्लीट अनबॅलन्स होतो आणि कंप्लीट ट्रॅक्टरला तो हलवतो। त्याचा अर्थ असा होतो की नंतर तो जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर बेल्ट स्लिप मारणार, बेल्ट स्लिप झाल्यानंतर वरती गिअरबॉक्सवरती इम्पॅक्ट येणार, गिअरबॉक्सवरती इम्पॅक्ट आल्यानंतर कंप्लीट मशीन व्हायबल होऊन व्हायब्रेट होऊन चिरपाट होणार। तर माझं शेतकऱ्यांना मत एक ओपिनियन असं आहे माझं या मशीनबद्दल, तर ही मशीन जमिनीच्या वर चालून पास्टासाठी न वापरता जमिनीच्या वरती जेवढं काय हलकं फुलकं आहे, ताग असू दे, दंचा असू दे, केळे असू दे, अशा पद्धतीच्या या मशीनसाठी तुम्ही याचा वापर करा। ओके, आता दुसरी गोष्ट अशी आहे, याच्या तुलनेमध्ये आपण ऊस पाला पाचट कुट्टी बद्दल माहिती घेऊया। ऊस पाला पाचट कुट्टी मशीनचा जन्मच हा पाचट कुट्टी करण्यासाठी झालेला आहे। तर याची जी रचना कंपनीने केलेली आहे ही जमिनीच्या वरती साधारणतः 2 फुटापर्यंत ही मशीन चालते। याच्या आतमध्ये एक सक्शन फॅन लावलेला आहे की जो 4 पाकळ्यांचा आहे। एका मिनिटाला साधारणतः 900च्या RPM हा फॅन ऊसाची जितकीही पाचट असेल, साधारणतः 100 टनाचा अवरेज असेल आणि तितकी जरी पाचट असेल तर तो पूर्ण सक्शन करतो। सक्शन करून तो मागे कटरमध्ये टाकतो, कटरमध्ये टाकून नंतर तो कटिंग करून मागे जमिनीवरती पसरत असतो।
मला थोडक्यात असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की मल्चर आणि पालाकुट्टी मशीन ही दोन वेगवेगळी भिन्न अवजारं आहेत. शेतकऱ्यांना जर पालाकुट्टी करायची असेल तर त्यांना फक्त पाचट कुट्टी मशीनचाच वापर करावा असं माझं ओपिनियन आहे. ज्यांना जमिनीच्या वरची काही समजा ताग असेल, दंचा असेल किंवा अजून तत्सम काही झाडं वगैरे, केळी वगैरे जर बारीक करायची असतील तर त्यांनी पर्यायानं मल्चरचा वापर करावा. मल्चर आणि पाचट कुट्टी याच्यामध्ये गफलत करू नये. माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान असं आहे की पाचट कुट्टीचा पर्पज हा 100% पाचट कुट्टी करायची असेल तर तुम्हाला पाचट कुट्टी मशीन वापरावं लागेल. जमिनीच्या वरची जी काही पिकं तुम्हाला बारीक करायची असतील त्यासाठी तुम्हाला मल्चर वापरावं लागेल. इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती वजा एज्युकेट करायचं आहे. धन्यवाद.